नमस्कार, श्रेया पार्लरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत चवदार आणि स्वादिष्ट प्रॉन्स बिर्याणी म्हणजेच कोळंबी बिर्याणी. योग्य मसाल्यांचा वापर, मौसूद प्रॉन्स आणि बासमती भात यांचे अप्रतिम कॉम्बिनेशन म्हणजे ही बिर्याणी. याला आपण कोळशाचा दम देणार आहोत आणि ही मस्त अशी स्मोकी फ्लेवरमध्ये बनवणार आहोत. वीकेंड असो किंवा पार्टी तसेच खास जेवणासाठी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही बिर्याणी तयार होते. एकदम मोकळी आणि चविष्ट होण्यासाठी काही टिप्स देखील या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा. अर्धा किलोच्या प्रमाणात कशी करायची आणि साहित्य किती घ्यायचे हे यामध्ये सांगितलेले आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण प्रॉन्स अर्धा किलो घेतलेले आहे आणि हे आपण साफ करून याचे डोके काढून घ्यायचे आहे. वरील कवच व शेपटी देखील काढून या पाठीवर आपण हलकी चीर देऊन किंवा वरील बाजूने यातील काळा धागा असतो तो काढून घ्यायचा आहे आणि ही 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हे धुवून घेतल्यानंतर याला आपण बेसिक मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. हळद घातल्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घातलेले आहे आणि नंतर आपण या ठिकाणी अर्धा लिंबू आपण घेतलेले आहे आणि हे याच्यावरती चांगले पिळून याचा 1 चमचा ज्यूस घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि नंतर हाताने हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे सर्व प्रॉन्सला व्यवस्थित असे हे मॅरिनेशन लागले पाहिजे. हे पहा, या ठिकाणी आपण हे व्यवस्थित असे मॅरिनेट करून घेतल्यानंतर हे आपण 15 ते 20 मिनिटासाठी अशा प्रकारे साईडला झाकून ठेवणार आहोत. हे मॅरिनेट होईपर्यंत आपण या ठिकाणी बासमती तांदूळ 2 कप घेतलेला आहे. अर्धा किलो प्रॉन्ससाठी तांदूळ पण अर्धा किलोच घ्यायचा आहे. तांदूळ घेताना तुम्ही दावतचा घेऊ शकता किंवा कोहिनूर तसेच बासमती राईस कोणताही तांदूळ घेऊ शकता. तांदळामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि 2 ते 3 पाण्याने आपण हलक्या हाताने हा धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुताना एकदम हलक्या हाताने आपण धुतलेला आहे आणि नंतर यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आणि चांगले पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे. या ठिकाणी पाणी घालून आपण हा भिजत ठेवणार आहोत. त्यासाठी आपण यामध्ये दुसरे पाणी घातलेले आहे आणि तांदूळ बुडबुडून थोडेसे पाणी वर येईल एवढे याच्यामध्ये पाणी घातलेले आहे. झाकण ठेवून हे आपण 15 मिनिटासाठी भिजवून घेणार आहोत. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 30 मिनिटे देखील हा तांदूळ भिजवून घेऊ शकता. तांदूळ भिजेपर्यंत आपण कोळंबीचा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी आपण या ठिकाणी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई चांगली गरम करून घ्यायची आहे. कढई किंवा कोणतेही भांडे घेताना जाड बुडाचे घ्यायचे आहे आणि पसरट घ्यायचे म्हणजे बिर्याणी व्यवस्थित अशी होते आणि यामध्येच आपण बिर्याणी करणार आहोत. त्यासाठी ही कढई आपण पसरट घेतलेली आहे आणि ही गरम झालेली आहे. गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 4 चमचे तेल घालायचे आहे. नंतर यामध्ये आपण 1 चमचा गावरान तूप घालून घेणार आहोत. हे दोन्ही चांगले गरम करायचे आहे. तुपामुळे बिर्याणीला चव छान लागते. त्यासाठी आपण तूप घातलेले आहे आणि मध्यम आकाराचे 2 कांदे आपण उभे चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहे आणि हे कांदे आपण सोनेरी रंग येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम गॅसवर आपण 2 ते 3 मिनिटासाठी हे चांगले सतत हलवून चांगले परतून घेणार आहोत. कोळंबीचा मसाला जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल तर कांदा उभा कट करून घ्यायचा. त्याचबरोबर जेवढा कांदा घेतलेला आहे तेवढाच या ठिकाणी टोमॅटो देखील उभा कट करून घ्यायचा आहे आणि हा चांगला आपण परतून घ्यायचा आहे आणि एकदम मऊ करून घ्यायचा आहे. 2 मिनिटासाठी आपण कांदा या ठिकाणी चांगला परतून घेतलेला आहे आणि नंतर तुम्ही पाहू शकता याला हलका तपकिरी रंग आलेला आहे आणि हा मऊ देखील झालेला आहे. नंतर यामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे कट करून घेतलेले आहेत ते देखील यामध्ये घालायचे आहे. कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही आपण सारख्याच प्रमाणात घ्यायचे आहे आणि याचाच आपण मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी टोमॅटो घालून हे आपण चांगले शिजेपर्यंत परतून घ्यायचे आहे. हे चांगले परतून झालेले आहे आणि मस्त असे मऊ झालेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आले आणि लसूणची पेस्ट 1 चमचा घातलेली आहे. हळद अर्धा चमचा घालायची. बिर्याणी मसाला 2 चमचे घालायचा. बिर्याणी मसाल्यामध्ये आपल्या मीठ आहे त्यामुळे मीठ घालताना बेतानेच घालायचे आहे. लाल तिखट घालायचे अर्धा चमचा. नंतर धना पावडर अर्धा चमचा घालायचे आहे आणि हे चांगले आपण परतून घ्यायचे आहे. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त तिखट हवे आहे असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता आणि मसाला चांगला एकजीव होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे. पुदिना घालून झाल्यानंतर हे हलके आपण मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण सुरुवातीला मॅरिनेट केलेले प्रॉन्स घालून घ्यायचे आहेत. प्रॉन्स घातल्यानंतर
हे आपण मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहे. परतून घेतलेले आहे. नंतर याला शिजण्यापुरतेच पाणी घालायचे. पाणी घालताना यामध्ये आपण गरम पाणी घालत आहोत. गरम पाणी घातल्यामुळे प्रॉन्स शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि लगेच शिजतात. त्यासाठी आपण या ठिकाणी पाणी थोडेच घातलेले आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे. उकळी काढून नंतर याच्यावरती आपण झाकण ठेवणार आणि 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. हे आपले शिजेपर्यंत आपण भात तयार करून घेणार आहोत. आता भात तयार करण्यासाठी आपण एक भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. पाणी हे आपण घेताना तांदूळ आपण 2 कप घेतलेला आहे, तर त्याच्या 3 पट पाणी घालायचे आहे, म्हणजे तांदूळ चांगला शिजतो आणि एकदम मोकळा होतो. यामध्ये काही आपण खडे मसाले घालूया. 2 तमालपत्र घालायचे. मसाला वेलची या ठिकाणी आपण 1 घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे. स्टार फूल आपण 2 घेतलेले, ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आहे. हिरवी वेलची 4, दालचिनी 1 इंच घालायची किंवा 2 तुकडे करून ते घालायचे. लवंगा 4 घातलेले आहेत. तसेच काळी मिरी 4 ते 5 आहेत आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे आहे. या ठिकाणी तुम्ही शहाजिरे देखील 1 चमचा घालू शकता. माझ्याकडे नव्हते त्यामुळे मीही घातलेले नाही. आणि नंतर अर्धा लिंबू घेऊन हे पिळून याच्यामध्ये याचा रस घालायचा आणि हे लिंबू आपण याच पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे. त्यामुळे भात शिजल्यावर एकदम पांढरा रंग येतो आणि मस्त असा तयार होतो. 1 चमचा आपण यामध्ये तूप घालायचे आहे किंवा तेल घालायचे आहे. तुपामुळे किंवा तेलामुळे भात चिकट होत नाही, एकदम मोकळा आणि फडफडीत असा होतो. हे सर्व घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे गॅस आपण या ठिकाणी फुल करायचा. फुल गॅसवर याला चांगले गरम करून उकळी काढून घ्यायची, म्हणजे जेवढे पाणी चांगले उकळले जाईल तेवढा आपला भात पटकन शिजला जातो. नंतर पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरलेले आहे ते देखील यामध्ये घालायचे आहे. त्यामुळे भाताला चव छान येते आणि पुदिन्याचा फ्लेवर पाण्यामध्ये उतरला जातो. हे आपण चांगले उकळून घेतलेले आहे आणि यातील लिंबू आपण काढून घेऊया. जास्त वेळ लिंबाची साल ठेवली तर भात कडवट होतो, त्यासाठी आपण ही साल काढून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जरुरी वाटले तर यातील काही खडे मसाले सुद्धा यात तुम्ही काढू शकता. त्यानंतर आपण तांदळामधील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे. तांदूळ आपण 15 मिनिटासाठीच या ठिकाणी भिजवून घेतला होता. हे पहा, मस्त असा आपला तांदूळ भिजून झालेला आहे. त्यानंतर आपले पाणी उकळलेले आहे, त्यामध्ये हा तांदूळ घालून घ्यायचा आहे. तांदूळ भिजवताना जर तुम्ही 15 ते 30 मिनिटं भिजवून नंतर हा शिजवला तर तो चांगला शिजून फुलतो आणि मस्त असा तयार होतो. जर बिर्याणी करत असाल तर तांदूळ हा नेहमी तुम्ही अगोदर भिजत घालायचा, नंतरच हा शिजवून घ्यायचा आहे. भातातील काही खडे मसाले देखील काढून घ्यायचे आहे. तुम्हाला जरुरी वाटली तर तुम्ही ठेवू शकता किंवा काढू देखील शकता. ठिकाणी याला मस्त अशा 2 ते 3 उकळ्या आपण काढून घेतलेल्या आहे. सुरुवातीलाच आपण तांदूळ भिजवलेला आहे, त्यामुळे हा शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि याला मस्त अशा उकळ्या आलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता याचा रंग एकदम पांढरा असा झालेला आहे. यामध्ये आपण लिंबाचा रस घातला होता, त्यामुळे मस्त असा हा झालेला आहे. हा आपण चांगला खालची वर मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे हा तळाला लागत नाही. आणि आपण शिजला की नाही हे चेक करणार आहोत. चमच्यामध्ये अशा प्रकारे घ्यायचा आणि 2 बोटांच्या मध्ये हा दाबून घ्यायचा आहे. मऊ होतो, तुटत नाही, म्हणजे आपला हा परफेक्ट असा शिजून तयार झालेला आहे. हा आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. भात आपण फक्त 70% शिजवून घ्यायचा आहे. हा जास्त शिजवून घ्यायचा नाही. गॅस या ठिकाणी मी बंद केलेला आहे आणि यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे. पण हा भात काढून घेणार आहोत. चाळणी घेताना पसरट घ्यायची आणि त्याच्यामध्ये तांदूळ काढून घ्यायचा. वरचा जो आपण सुरुवातीला भात काढून घेतो तो अर्धवट शिजलेला असतो, त्यासाठी तो आपण चाळणीच्या खाली बुडाला घालून घ्यायचा आणि नंतर पसरून घ्यायचा. याची वाफ काढून घ्यायची. वाफ काढल्यामुळे याची कुकिंगची प्रोसिजर थांबली जाते आणि तांदूळ जास्त शिजला जात नाही. त्यासाठी अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचा आहे. तर चाळणीमध्ये काढू शकता किंवा एखादी मोठी परात घेऊन त्याच्यामध्ये पसरून ठेवून अशा प्रकारे सर्व भात आपण या चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि हा पसरून ठेवायचा आहे, म्हणजे याची वाफ सर्व काढून घ्यायची आहे आणि हा आपण साईडला ठेवणार आहोत. त्यानंतर आपले प्रॉन्स देखील मस्त असे शिजलेले आहे. हे पहा, आपण फक्त 5 मिनिटासाठीच हे शिजवून घेतलेले आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत. आपण जाड बुडाची कढई घेतलेली आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता आपला प्रॉन्सचा मसाला कढईला लागला नाही आणि परफेक्ट असा आपला हा शिजून तयार झालेला आहे. शिजवून घेतलेला
भात घालून घ्यायचा आहे. भात यामध्ये घालताना तुम्ही याचा रंग पाहू शकता, यामध्ये लिंबू घातलेले आहेत, त्याचा रस घातल्यामुळे हा भात एकदम एकदम पांढरा शुभ्र असा झालेला आहे. आणि कढईमध्ये अशा प्रकारे आपण पसरून घालायचा आहे. कढईमध्ये अशा पद्धतीने भात काढून घेतलेला आहे आणि सर्व पसरून घ्यायचा आहे. एकसारखा असा पसरून घेतलेला आहे. यातील काही राहिलेले काळी मिरी ही तुम्ही काढून घेऊ शकता. नंतर याच्यावरती आपण पिवळा रंग घालून घेणार आहोत. पाण्यामध्ये केशर भिजवून ते देखील याच्यावरती घालू शकता आणि नंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालून घ्यायची आहे आणि सर्वत्र पसरून ठेवायचे आहे. तुम्हाला हवे असेल तर याच्यावरती तळलेला कांदा देखील तुम्ही घालू शकता आणि झाकण ठेवायचे. गॅस एकदम कमी करायचा आणि कमी गॅसवर आपण याला वाफ काढून घेणार आहोत. 1 ते 2 वाफा याला काढून घ्यायच्या आहेत आणि आपण या ठिकाणी 2 वाफा चांगल्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर याला दम देणार आहोत. दम देण्यासाठी एक वाटी, छोटीशी वाटी याच्यामध्ये भातावर मधोमध ठेवायची आणि नंतर गॅसवर कोळसा चांगला लालसर असा गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण 1 चमचा तूप घालून घ्यायचे. तूप घातल्यानंतर आपण पटकन याच्यावर झाकण ठेवायचे आहे. झाकण ठेवताना याची वाफ बाहेर निघता कामा नये. एकदम घट्ट असे झाकण ठेवायचे, म्हणजे याची वाफ बाहेर निघाली जात नाही आणि बिर्याणीला मस्त असा दम लागला जातो. या ठिकाणी आपण हे झाकण ठेवून 10 मिनिटासाठी ठेवलेले आहे आणि हे झाकण काढून पाहूया. 10 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे. आपण लगेच चमचा यामध्ये घालायचा नाही. 5 मिनिटं गॅसवरनं उतरून ठेवायची आणि नंतर हे आपण मिक्स करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण पाहूया चमच्याने, हे पहा. आणि आपण जो मसाला केला होता प्रॉन्सचा तो देखील परफेक्ट असा आपला झालेला आहे. हे पहा, मस्त अशी ही आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची आहे. बिर्याणी मिक्स करताना जास्त हलवायची नाही, हलक्या हाताने ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे. ही पहा, या ठिकाणी मी सर्व बिर्याणी एकसारखी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण सर्व करून घेणार आहोत. एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बिर्याणी काढताना तुम्ही पाहू शकता एकदम मोकळी झालेली आहे आणि व्यवस्थित असा तांदूळ आपला शिजलेला आहे आणि याचे तुकडे देखील पडलेले नाही. परफेक्ट अख्खाच्या अख्खा तांदूळ आपला मस्त असा राहिलेला आहे. काकडी, गाजर, बीट आणि कांदा याची सॅलेड तयार केलेले आहे, ते या बिर्याणी बरोबर आपण सर्व करून घेणार आहोत. प्रॉन्स पाहू शकता दाबल्यानंतर एकदम मऊ असे होतात, म्हणजे परफेक्ट हे प्रॉन्स शिजून तयार झालेले आहे. आपण ही टेस्ट करणार आहोत आणि टेस्ट म्हणाल तर एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. खायलाही अप्रतिम लागत आहे. तुम्ही देखील या संडेला अशा प्रकारे ही बिर्याणी एकदा नक्की करून पहा. तुम्हाला जर ही आजची आपली प्रॉन्स म्हणजेच कोळंबी बिर्याणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत.